Hi guys, welcome back to my channel. तर गाईज आज मी करणार आहे स्किन केअर रुटीन. ॲक्च्युली हे मला शेअर नव्हतं करायचं, पण यूट्यूब कशासाठी खोललंय मी. बात तो सही है. तर आज गाईज मी तुम्हाला सांगणार आहे की मी सॅटर्डे संडेला टाईम काढून, ठीक आहे, कोणालाच रोज टाईम नसतं, ठीक आहे, तर आपल्याला एक सॅटर्डे संडे किंवा संडे कोणाकोणाला फक्त संडेलाच टाईम असतं, तर ॲक्च्युली आपल्याला टाईम नसतो पण आपल्याला टाईम काढावा लागतो. ओ माय गॉड, मी किती मोठा डायलॉग मारलाय. तर गाईज मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे, म्हणजे होम रेमेडी सोबत मी माझं स्किन केअर करणार आहे. बाहेरचे प्रोडक्ट्स खूप कमी यूज करते स्किन केअरसाठी, पण जर तुम्हाला घरचे वस्तू यूज करून जर तुम्हाला तुमचे म्हणजे स्किनवर जर रिझल्ट दिसत असतील तर का नाही करू शकत, तुम्ही पण करू शकता. तर मला थोडेफार रिझल्ट्स वाटत आहेत म्हणून मी तुम्हाला शेअर करते. जर रिझल्ट नसते तर मी तुम्हाला शेअर नसतं केलं. आणि एक गोष्ट मला चांगली माहिती पडली आहे, जेव्हा आपण कुठलीही स्किन केअर करायला जातो आणि आपण असा विचार करतो, यार मी एवढं म्हणजे आपण एकच दिवसात असं अपेक्षा ठेवतो, यार अजून का नाही मी गोरी दिसत आहे, माझ्या स्किनवर का ग्लो आला नाही आहे, असं आपण लगेच बोलतो. म्हणजे आपण असं पटकन आपल्याला रिझल्ट्स एकदम क्विक आले पाहिजे, तर तसं नसतं. ठीक आहे, आपल्याला ॲटलिस्ट वीकमधून म्हणजे 2-3 दिवस आपल्याला ॲटलिस्ट करायला लागतं, तेव्हा जाऊन कुठेतरी आपल्याला चांगली रिझल्ट भेटतात. तर मी तुम्हाला 4 स्टेप्स करून दाखवणार आहे, जे मी करते, मी पर्सनली जे मी करते ते मी तुम्हाला आज सांगणार आहे. ते पण मला सॅटर्डे संडे टाईम भेटलं तरच मी करते, नाहीतर मी नाही करत. सगळ्यात मेन गोष्ट म्हणजे गाईज, आपण काय इनटेक करतोय, म्हणजे आपण काय खातोय ते पण खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. आपल्याला रोज पाणी खूप प्यायला म्हणजे आता माझे फ्रेंड्स माझे फ्रेंड्स फॅमिली माझ्यावर हसत असतील, बोलते ही मुलगी काय खात नाही आणि लोकांना शिकवते. पण ठीक आहे, आता मला जी गोष्टी माहिती आहे ते मी तुम्हाला सांगते. ठीक आहे, व्हेजिटेबल्स खूप खाण्याची गरज आहे, ते मी खात नाही, ठीक आहे. आणि पाणी खूप प्यायला पाहिजे, ते मी पिते. पाणी खूप पिणं गरजेचं आहे, बिकॉज वॉटर इज इम्पॉर्टंट फॉर आवर एव्हरीथिंग. बॉडीसाठी पण आणि फेससाठी पण इम्पॉर्टंट आहे, ठीक आहे. बर्फाच्या पाण्यात आपलं तोंड डुबवणार आहोत. गाईज माझी मराठी एवढी काही खास नाही, तर प्लीज अंडरस्टँड मी. गाईज तर सगळ्यात पहिला मी ह्याच्यात फेस डीप करणार आहे. ह्याच्यात पाणी आणि हे आहे, बर्फ आहेत. तर आपण पहिला ह्याच्यात फेस डीप करणार आहे. हो माय गॉड. तर असं तुमच्याकडे मोठा बाऊल असेल ना तर इट्स व्हेरी गुड. तुमच्या फेसला तुम्ही रोज आयसिंग केली तरी चालेल. गाईज आयसिंग तर तुम्ही सकाळी केलं तर खूप चांगलं आहे. आणि गाईज सकाळी उठून काही लोकांना फेसवर आणि आईजला स्वेलिंग होते, म्हणजे आपल्या फेसवर जो पफिनेस येतो तो पण निघून जातो आणि ब्लड सर्क्युलेशन पण खूप चांगलं होतं. आणि तुम्हाला एक गोष्ट माहिती असेल, जे मेकअप आर्टिस्ट असतात ते पण मेकअप करायच्या आधी आपल्याला असं आईसमध्ये फेस डीप करायला लावतात, म्हणजे आपला मेकअप जरा जास्त वेळसाठी राहील. गाईज तुम्हाला हे ॲटलिस्ट तुम्ही हे आयसिंगवाला पार्ट जर तुम्ही रोज केला ना तरी खूप चांगलं आहे. जरुरी नाही तुम्हाला हे वीकमधूनच करायचं आहे, असं अजिबात जरुरी नाही. आय नो आता थंडी आहे तर खूप लोक करणार नाही, पण तरी तुम्ही करू शकता. असं काय हे नाही, तुम्हाला काय लगेच सर्दी बिर्दी होणार नाही. बी स्ट्रॉंग लाईक मी. काय जोक मारला, मी अजिबात स्ट्रॉंग नाही. तर गाईज असा तुम्ही बर्फ आपल्या चेहऱ्याला लावून असं तुम्ही असं करू शकता, मसाज करू शकता. ओ माय गुडनेस. गाईज हा पार्ट झालाय, आपण आईस फेशियल केलेलं आहे. आपलं फर्स्ट स्टेप झालेलं आहे. आता आपण सेकंड स्टेप करूया. गाईज तर आपण सेकंड स्टेप करणार आहोत रॉ मिल्क क्लिन्झिंग. जे कच्चं दूध असतं त्याने आपल्याला आपला फेस क्लीन करायचं आहे.
तर तुम्ही काही घेऊ शकता. तुम्ही कॉटन घेऊ शकता. आता मी इथे कॉटन घेतलंय. तुम्ही कॉटन घेऊ शकता. तुम्ही कॉटन पॅड घेऊ शकता किंवा तुम्ही तुमच्या फिंगर टिप्सनी पण करू शकता. तर आपल्याला एकदम नॉर्मल ह्याने एकदम क्लीन करायचं फेस. तर गाईस, मिल्क तुमच्या फेसला ग्लो आणतो, तुमची स्किनचा डर्ट काढतो, तुमच्या स्किनला ब्राईट करतो आणि दुधाने स्किन नॅचरली मॉइश्चराईज पण होते. आणि तुम्हाला जर डार्क स्पॉट किंवा एक्ने असेल तर तो सुद्धा काढून टाकतो आणि तुमची स्किन एकदम क्लिअर दिसते. आणि बाय द वे गाईस, तुम्हाला हे जर तुम्हाला रोज करायचं, तुम्ही ऑब्व्हियसली रोज करू शकता सकाळी उठून. तर गाईस, थर्ड स्टेप जी मी करणार आहे ते आहे एका वाटीमध्ये हनी घेणार आहोत. तर गाईज, मी हनी बघा कुठली यूज करते. पतंजलीची हनी यूज करते मी, म्हणजे मध. वॉट एव्हर, मी हनी बिनी बोलत नाही गाईज. तुमच्यासाठी मी हनी बोलते, मी मधच बोलते, ठीक आहे. तर गाईज, तुम्हाला 1 चमचा हनी घ्यायची आहे. वॉट एव्हर इट इज. बघा, तुम्हाला दाखवताना इथे पडायचं सगळं, ठीक आहे. हनी घ्यायची. हनी आपण बाउलमध्ये घ्यायचं. आणि गाईस, 1 स्पून आपल्याला शुगर घ्यायचे, साखर. तर आपण हे सगळं मिक्स करायचं. तुमच्या चेहऱ्याला तुम्हाला जेवढं लागेल तेवढं तुम्ही घ्या, पण तुमच्या फेसला पुरलं पाहिजे एवढं घ्या, ठीक आहे. स्क्रब पण तुम्ही प्लीज हार्ड ह्यानी नका करू, तुमचे नाजूक हातानेच करा, नाहीतर तुम्हाला या शुगरनी तुमची स्किन डॅमेज होऊ शकते. जर तुम्ही एकदम घासाल ना चेहरा तर तुमची स्किन लगेच डॅमेज होईल, म्हणजे कट्स वगैरे लागतील. ऑब्व्हियसली शुगर पण तुम्हाला हर्ट करू शकते, ठीक है. जैसे इंसान बाहर से मीठे होते ना, शक्कर की तरह, वैसे ही वो अपन को सोड. मी जास्त बोलते आता. अरे कहना क्या चाहते हो? तर गाईस, तुम्हाला असं साखर आणि हनी घ्यायचे आणि तुमच्या असं चेहऱ्याला रगडायचे, असं तुम्हाला लावायचं आहे. तर प्लीज खाली काहीतरी पकडा, नाही तर तुम्ही सगळं खाली घाण कराल. तर असं तुम्हाला करायचं आहे. आता मी याचं महत्त्व मी आता तुम्हाला सगळं त्याचं इम्पॉर्टन्स, त्याचे बेनिफिट्स तुम्हाला मी सांगेन ओव्हर व्हॉइस रेकॉर्ड. मला हे करता करता मी बोलू नाही शकत, नाही तर सगळं वाट लागेल. असं तुम्हाला एकदम नाजूक हाताने असं तुम्हाला स्क्रब करायचं आहे. डोंट बी हार्ड, ओके. तर गाईस, शुगर तुमच्या फेसची डेड स्किन रिमूव्ह करतो आणि तुमची स्किन स्मूथ करतो. आणि हनी तुमची स्किनला हायड्रेट, मॉइश्चराईज आणि ब्राईट करतं. तुम्हाला खूप चिपचिप वाटत असेल, मला जसं वाटतंय, पण ट्रस्ट मी, हे करा तुम्ही. शुगर आपल्या स्किनसाठी खूप चांगली असते गाईस, बॉडीसाठी नसली तरी फेससाठी चांगली असते, खूप म्हणजे खूप चांगली असते. गाईस, तर फेसवर स्क्रब करायच्या आधी पहिला तुम्ही तुमच्या स्किनच्या छोट्या एरियावर तुम्ही पहिला स्क्रब करून बघा. जर तुम्हाला डाऊट येत असेल किंवा रॅशेस वगैरे येत असतील तर तुम्ही प्लीज स्किप करा. एस्पेशली ज्यांची स्किन सेन्सिटिव्ह आहे त्यांनी तर स्क्रबिंग तुम्ही अवॉइडच करा, तुम्ही नका करू, ठीक आहे. तुम्ही ह्यानी लिप स्क्रब पण करू शकते मी, असं काय नाही. पण असं नका करू. तर झालेलं आहे आपलं स्क्रबिंग. ॲटलिस्ट 2-3 मिनिट्स तुम्ही करा. त्याच्यानंतर मी माझा चेहरा धुवून आलेली आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला चांगला फेस पुसायचा आहे. असंच पुसते मी, असं नाही करू शकत. असं असं असं
असं नाही करू शकत गाईज. मी एवढे पेशन्स नाहीत माझ्यामध्ये की मी ते प्रोफेशनली असं टॅप टॅप करून माझा चेहरा पुसेन. नो, आय एम नॉट दॅट काइंड ऑफ गर्ल. आपल्याला करायचे फोर्थ स्टेप जे आहे आपला फेस मास्क. तर फर्स्ट ऑफ ऑल आपल्याला एक परत वाटी घ्यायची आहे. एवढीशी हळद घ्यायची आहे, ठीक आहे, एवढीशी हळद. 1 स्पून कॉफी पावडर घ्यायचं आहे. हे बघा, सॉरी, दोन स्पून घ्या. 1 स्पूनने काय नाही होणार, ठीक आहे. सॉरी, 2 स्पून घ्या. ॲक्च्युली मी व्हिडिओ काढताना खूप कन्फ्यूज होते की मला किती काय वापरायचं आहे. ऑफ कॅमेरा मी बरोबर करते. अजून 1 स्पून घ्या. हनी घेते 1 स्पून. 1 स्पून हनी घेते. 1 स्पून आपल्याला दही घ्यायचे. आणि बघा, आता ते तुम्हाला चांगल्याने मिक्स करायचं आहे. इफ यू वॉन्ट टू डू देन मिक्स इट प्रॉपरली. मिक्स करायचं, मिक्स करायचं, मिक्स करायचं, मिक्स करायचं, मिक्स करायचं. बघा, असं झालं पाहिजे. तर गाईज, आपण आता अप्लाय करूया आपल्या थोबड्यावर, आपल्या चेहऱ्यावर. तर माझ्याकडे एक ॲप्लिकेटर आहे, ते हे वालं आहे. ह्याने खूप इझिली अप्लाय होतं आपल्या फेसवर. सो गाईज, तुमच्याकडे नसेल तर प्लीज तुम्ही घेऊ शकता. तुम्ही घ्या, नक्कीच घ्या. आणि असं आपल्याला फेसवर एकदम असं लावायचं आहे. असं पूर्णपणे तुम्हाला एकदम नाजूक हाताने असं लावायचं आहे, ठीक आहे. तर गाईस, तुम्ही आता बघितलंच असेल की मी मास्क बनवायला काय काय यूज केलं आहे. तर सर्वात आधी मी सुरुवात करते हळदपासून, टर्मरिक. तर हळद आपल्या स्किनला ब्राईट करते, पिगमेंटेशन कमी करते आणि तुम्हाला जर एक्ने असेल तर ते पण पूर्णपणे रिमूव्ह करते. तर सेकंड आपण घेतलेलं कॉफी. तर कॉफीबद्दल सांगायला गेलं तर कॉफी तुमची डेड स्किन रिमूव्ह करते. जर तुम्हाला डार्क स्पॉट असेल तर ते पण निघून जाईल आणि जर तुम्हाला डार्क सर्कल असतील तर ते पण रिमूव्ह करायला हेल्प करेल, ठीक आहे. आणि हनीबद्दल तर तुम्हाला सांगितलंच होतं मी. हनी तुमच्या स्किनला मॉइश्चराईज, ब्राईट आणि थोडंसं तुमची स्किनची पूर्ण बोलतात ना टॅनिंग पण निघून जाईल. आणि लास्टली दहीबद्दल सांगायला गेलं तर दहीमध्ये लॅटिक ॲसिड असते जे तुमच्या स्किनला नॅचरली रिपेअर करते आणि तुमची स्किनला टाईट करते. म्हणजे तुमचे स्किनचे फाईन लाईन्स जे असतात ते रेड्यूस करतं आणि तुमची स्किन एकदम चमकायला लागते गाईस. खरंच दहीने खूप इफेक्ट पडतो आपल्या स्किनवर आणि तुम्हाला नक्कीच हेल्प करेल हा मास्क. तर तुम्ही नक्कीच तुमच्या घरी तुम्ही ट्राय करा. हे सगळे जे मी इन्ग्रेडियंट्स यूज केले ते तुम्ही करा आणि नक्कीच लावून बघा. जर रिझल्ट्स आला तर नक्कीच मला कमेंटमध्ये पण सांगा की तुम्हाला फरक पडला का, ठीक आहे. तर आणि अजून एक सांगायला गेलं तर तुम्ही हळद ही कमीच टाका. म्हणजे 1 पिंच टाकलं तरी चालेल. माझ्याकडून जरा हळद जास्त पडली आहे, म्हणजे एवढी जास्त नाही, पण जर अजून जास्त पडली असती तर नक्कीच माझा फेस येल्लो दिसला असता तुम्हाला, ठीक आहे. तर प्लीज जरा सांभाळून करा जे काय कराल. जर तुम्हाला व्हिडिओमध्ये कळलं नसेल की मी काय काय आणि किती यूज केलं आहे, म्हणजे किती स्पून काय टाकलं आहे, ते तुम्हाला जर कळलं नसेल तर मी डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन करीन. ते तुम्ही बघून तुम्ही त्या प्रॉपरली तुम्ही यूज करू शकता आणि तुम्ही तुमच्या फेसला अप्लाय करू शकता, ठीक आहे. आणि हा मास्क तुम्हाला ॲटलिस्ट 15 ते 20 मिनटं फेसवर ठेवायचा आहे, जर तुम्हाला चांगले रिझल्ट्स पाहिजे असतील तर, ठीक आहे. आणि हे काय तुम्हाला असं सुकताना दिसणार नाही, बिकॉज ह्याच्यात दही आहे. आणि तुमच्याकडे असं, एक मिनटं, तुमच्याकडे जर ही गोष्ट असेल तर खूप बेस्ट आहे. ह्याला काय बोलतात मला नाही माहिती. ह्याला मे बी बहुतेक क्लिन्झिंग पॅड असं काहीतरी बोलतात ह्याला. बघा, तुम्ही ॲमेझॉनवर भेटलं तर तुम्ही ह्याला वेट करा चांगल्यापैकी. तुम्ही ह्याला ओलं करा आणि ओलं करून हे तुम्ही असं त्यांनी पुसा.
तुम्ही लगेच धुवायला जाऊ नका. ऑब्व्हियसली दही आहे ते सगळं मेस्ड होईल. ठीक आहे, तर तुम्हाला चांगलं ऑप्शन देते. तुमच्याकडे हे असेल तर खूप चांगली गोष्ट आहे. ठीक आहे, तर तुम्ही असं ह्याला डिप करा पाण्यात. किंवा तुम्ही चांगला कपडा पण घेऊ शकता. एखादा कॉटन कपडा तुम्ही घेऊ शकता आणि त्यांनी असं आपल्याला पुसायचं आहे. हे बघा, असं पुसून काढायचं आहे. ठीक आहे, सगळ्या साईडनी असं पुसायचं असं. ठीक आहे गाईस, गाईस तुम्हाला दिसते की नाही माहीत नाही, पण मला खूप चांगला ग्लो दिसतोय. आय डोंट नो तुम्हाला दिसते की नाही. तुम्ही इथे आणि इथे बघू शकता. मी जिथे लावलं नाही तिथे तुम्ही एकदम नीट बघा. तुम्हाला थोडा तरी फरक जाणवेल एका ह्याच्यात. जर तुम्ही हे वीकमध्ये केलं तर तुम्हाला बघा किती रिझल्ट चांगला येईल. ऑब्व्हियसली दही खूप चांगली असते आपल्या स्किनसाठी. दही, कॉफी, जे मी टाकलं आहे ते चांगलंच टाकलं आहे. तर गाईस मी आता माझा फेस धुवून आली आहे चांगला. गाईस तर बघा माझा फेस बघा. तुम्हाला एका ह्याच्यात तर रिझल्ट्स नाही ना. तुम्हाला वीकमध्ये ऑब्व्हियसली 2-3 वेळा करायला लागेल तेव्हा तुम्हाला चांगले. आणि तुम्हाला एक अजून सजेस्ट करते, तुम्ही राईस वॉटर पण लावू शकता. तुम्हाला किंवा राईस फ्लावर पण लावू शकता. तुमच्या स्किनला जे सूट होतं ते तुम्ही लावा. आणि शुगरचा जो मी स्क्रब केला आहे तो जर तुमची स्किन सेन्सिटिव्ह असेल तर तुम्ही नका करू. ठीक आहे, तुम्ही अवॉइड करा ते स्क्रबिंग. बिकॉज सगळ्यांनाच सूट नाही करत. ज्यांची स्किन सेन्सिटिव्ह असते त्यांना शुगरचे रेशेस येऊ शकतात. इथे असे लाईन्स वगैरे येऊ शकतात. तर तुम्ही ते नका करू. आणि लास्टली मी माझ्या आता लिप्सला हे मेबलिनचं लिप बाम आहे तो लावते. आणि हा खूप जास्त पिगमेंटेड आहे तर मी खूप कमी लावते. असा फक्त एक असा हलका टचअप देते तरी बघा किती रेड झालं. फक्त असं आपले लिप्स मॉइश्चराईज राहायला थोडंसं मी हे लावलंय, लिप बाम लावलंय. ठीक आहे, मी आधी पण लावलेलं पण ते आपण सगळं करताना ते निघून गेलं. तर गाईस कसा वाटला माझा होम रेमेडीवाला स्किन केअर. तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि नोटिफिकेशन बेल आहे त्याला क्लिक करा. म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन येतील जेव्हा माझा नवीन व्हिडिओ येईल. आणि लास्टली सबस्क्राईब करा माझ्या यूट्यूब चॅनलला. बाय गाईस.